नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडतोय, पण त्या निमित्तानं साधुग्राम या ठिकाणी तपोवन आहे आणि या तपोवनातील वृक्षतोडीला आता बऱ्याच लोकांनी विरोध केलेला आहे। आज सेलिब्रिटीजसुद्धा त्या ठिकाणी उतरले आणि त्यांनी सुद्धा सयाजी शिंदे यांना पाठिंबा दर्शवलेला। आपल्यासोबत विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार सचिनभाऊ अय्यर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही सुद्धा भूमिका मांडलेली आणि शिवसेनेची अधिकृत भूमिका होती की वृक्षतोड या ठिकाणी होऊ नये। आता ज्या पद्धतीनं सयाजी शिंदे यांना पाठिंबा वाढतोय, काय म्हणाल? आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो 100 वर्षाचा अगोदर एक झाड वाचवण्यासाठी आम्ही हायवेची दिशा बदलण्याचं काम केलं। आरे डेपो हे रद्द करून आरे वाचवण्याचं काम केलं। त्यावेळी ज्यावेळी काही लोक आमच्याबद्दल टीका करत होते, आरोप करत होते, आज कुठच्या तोंडाने पर्यावरणाचं रक्षण करणारी ही लोक आहेत हा प्रश्न निर्माण होतोय। आणि म्हणूनच हे निश्चितपणे ह्याला विरोधाभावी यासाठी आहे की एका बाजूला विकास होत असताना आणि साधू संतांची चिंता करत असताना साधू संतांनी जे दिलेले धडे आपल्याला आहेत की पर्यावरण आणि जेवढे साधू संत झालेत, आपण आज तर साईबाबांच्या समोर आहोत, श्रद्धा आणि सबुरीचा त्यांनी संकेत दिलेला आहे। आणि त्यावेळी पण देखील असेल की एका वृक्षाच्या खाली ते स्वामी समर्थ बसलेले आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे वृक्षाला हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्राचित्य आहे, खूप मोठ्यावरती त्याची पूजा केली जाते। मग ते वड सावित्रीपासून असेल किंवा प्रत्येक कार्याला आंब्याची डाळे आणून आपण गृहप्रवेश करण्याचं काम करतो आहे। आणि आज आपण जी लोक बसलेले आहेत ते सरकारमध्ये ते हिंदू सरकार आहे म्हणत आहेत। मग हिंदूंचे कैवारी म्हणून घेऊन ही जी काम करणारी मंडळी आहेत, अशा पर्यावरण नाशक अशी लोक जर असेल तर याला आम्ही निश्चितपणे विरोध केल्याशिवाय राहणार नाही। गुणरत्न सदावर्ते ते म्हणतात की वृक्षतोड होणार नाही तसं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे समजून घ्यावं की वृक्षतोड नाही आहे, त्याचं रोपण होणार आहे दुसऱ्या ठिकाणी। आणि सरकारला सुद्धा ते सल्ला देतात। ज्या पद्धतीनं आता गुणरत्न सदावर्ते सरकारची बाजू घेताना दिसत आहेत, काय म्हणाल? गिरीश महाजन यांनी गॅरंटी दिली असं सुद्धा ते म्हणतात। गुणरत्न कधीपासून पर्यावरणवादी झालेले आहेत। कसं आहे की ज्यावेळी काही गोष्टीचं प्रदूषण करणारी लोक ज्यावेळी असे बोलतात त्यावेळी एक प्रश्न निर्माण होतो की बघ खऱ्या अर्थाने ती कोणाची बाजू घेत आहेत। म्हणजे मला वाटतं त्यांनी याच्यामध्ये पडण्याची गरजच नव्हती। हा काय विषय कुठचा राजकीय नाही आहे, हा काय विषय कुठच्या एका पक्षाला द्वेष ठेवून करलेला नाही आहे। साधा विषय तुम्ही बघा, इतिहास आहे, चिपको आंदोलन झालं होता आणि त्या एका आंदोलनामध्ये आज देशभरामध्ये एक वेगळं वातावरण पर्यावरणासाठी झालं। खूप 1800 साली अगोदर देखील परदेशामध्ये पण देखील अशी घटना घडल्यावरती ते आंदोलन, आणि म्हणून आपण पर्यावरण दिन साजरा करतोय। मग हे कशासाठी आहे? आज तुम्ही जर बघितलं असेल की सरकारला एवढंच जर वाटत असेल तरी तो प्रकल्प रद्द करायला पाहिजे होता, पर्याय शोधले पाहिजे होते, वेगवेगळे पर्याय आणता आले असते। ते न करता अशा प्रकारे तपोवनच्या अवतीभोवती त्याचा सामान्य लोकांना जो अडीअडचणीला निर्माण होणारे जे रस्ते होते काय होते त्याच्याकडे बघत नाही, पण मात्र इकडचं पर्यावरण नष्ट करून तपोवनचं महत्त्व पण देखील कमी करण्याचं काम केलं जातं। नक्कीच, पण त्यांनी एक उदाहरण दिलंय, ते उदाहरण मी तुम्हाला सांगतो। ते म्हणतात की इंदू मिलच्या जागी CRZ होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होण्यासाठी ते CRZ उठवण्यात आलं। त्याच पद्धतीनं जर काही त्या ठिकाणी चांगलं कार्य होत असेल तर त्यामध्ये अडथळा का निर्माण केला जातो असा प्रश्न सुद्धा ते उपस्थित करतात। सदावर्तेजी साधू संतांची काळजी करायला गेलेले आहेत, पण तेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बद्दल बोलणं पण मला असं वाटते चुकीचं आहे। कारण महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे विचाराचे स्तंभ आहेत। आणि मला स्वतः माहिती आहे, कारण हिंदू नंबर 6 मध्ये आमचीच राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणून आमची संघटना होती। तिकडचा CRZ शिथिल करण्याचं काम करत असताना फक्त युनिटी स्टॅच्यूच्या धर्तीवरती जो स्टॅच्यू होतो म्हणून केलेला आहे, कुठचंही बांधकाम वरती येणार नाही हे ती अट घातली गेली। आणि तुम्ही बघितलं असेल का त्याचा संपूर्ण ढाचा जर बघितला असेल आय लेवलला करण्याचं काम केलेलं आहे। तिकडे कुठच्या इमारती होत नाही आहे, तिकडे कुठच्या समुद्राला बाधित होईल असं होत नाही आहे। तर पर्यावरणाला लक्षात ठेवूनच त्या सर्व गोष्टी मंजूर करण्याचं काम केलं। आणि त्यावेळीची जी HTL लाईन ज्याला आपण म्हणतो हाय टाईड लाईन, या सर्व बारकाईने अभ्यास करूनच तो पुतळा लांब ठेवण्याची भूमिका देखील घेतली गेलेली आहे। मला असं वाटते अशा प्रकारे कोणाची पाठराखण करण्यापेक्षा आज कित्येक सेलिब्रिटीजनी पाठिंबा दिलेला आहे। मी खरोखर कौतुक करीन की बाय अशा काही लोक पुढे येत आहेत सामाजिक आणि समाजाच्या कामासाठी, तर हे कौतुकच परी आहे। आणि अशावेळी मला असं वाटते टीका करणं तर एका प्रकारे त्यांच्या आंदोलनाला छेद घालणं, त्यांच्या या भूमिकेला छेद घालणं। सरकारला एवढंच वाटत असेल तर अधिवेशनामध्ये त्यांनी जाहीर करावं। मी स्वतः हा प्रश्न लावून धरलेला आहे आणि विरोधी पक्ष या नात्याने आम्ही निश्चितपणे त्यांना जाब विचारू की
की कशा प्रकारे तुम्ही केलं, कोणी तुम्हाला प्लॅनिंग करायला सांगितलेले आहेत आणि कोटीवधी रुपये खर्च करायची संधी मिळावी म्हणून हे झाडेचं कत्तल केलं जातं. एक मोठा आरोप तुम्ही या ठिकाणी करतायत, कोट्यवधी रुपये कमवण्याची संधी, म्हणजे नेमकं काय यावर एलॉबरेट करा. कसं आहे की फंड तुम्ही जे मिळालेले आहेत, हजारो कोटी रुपयाचा फंड आहे, हे कशा ना कशी तरी कामासाठी वापरावं लागणार आहेत. मग ह्याची आवश्यकता आहे का, हाही मूलभूत प्रश्न होतोय. मग आवश्यकता नसताना पण देखील मूलभूत सुविधाच्या नावाखाली असे झाडं कत्तल करून घेऊन मग हे काय टेंडरच करायचं आहे, टेंडर काढायचं आणि टेंडर काढल्यानंतर काय कोणाला काय मिळते तुम्हाला माहिती आहे. आणि सध्या नाशिकला तर आता स्पर्धा लागलेली आहेत. काल राज्याचे एक उपमुख्यमंत्री बोले की मीच पालकमंत्री असं समजा. स्थानिक तिकडे मंत्री आहेत, त्यांना पालकमंत्रीपद अजून जाहीर होत नाही आहे. जे आता विद्यमान मंत्री जे आहेत ते म्हणत आहेत की इकडचा महाकुंभाची जबाबदारी दिली आहेत, पण मला दिल्यामुळे पूर्ण पालकत्व मीच स्वीकारलेलं आहे. तर ही स्पर्धा लागलेली आहे मंत्र्यांमध्ये. कशासाठी लागले आहेत? हे टेंडरसाठीच आहेत. सदावर ते म्हणतात की गिरीश महाजन यांची गॅरंटी आहे आणि ते संकटमोचक आहेत असं सुद्धा ते म्हणतात. सोबत राज ठाकरे यांच्यावर पण अश्लाघ्य भाषेचा वापर करून ते टीका करतायत, टिप्पणी करतायत. कसं आहे, सदावर्तेजी जेवढं बोलत राहतील ना तेवढा त्यांच्याबद्दलची असलेली जो दर्जा आणि जी असलेली जी एकंदरीत त्यांच्याबद्दलची जी भूमिका आहे ही लोकांच्या समोरही येतात. मी त्याच्यात बोलून घेऊन अजून त्याच्यामध्ये वेगळे काय बोलू इच्छित नाही, कारण प्रत्येकांचा तो वेगवेगळा विषय. पण तुम्ही कोण आहात, कुठे कोणाला काय बोललं पाहिजे या मर्यादा ठेवलं पाहिजे. आम्ही जशी मर्यादा पाळून काम करतो तसंच ती मर्यादा त्यांनी पाळली पाहिजे होती. ठीक आहे, आता संकटमोचन आहे, त्यांच्यावरती आलेलं संकट त्यांनी दूर करावं. म्हणजे एवढंच संकटमोचन आहे तर संकटमोचनाचा विचार करणारे जे असेल त्यावेळी देखील हनुमानजींना पर्वत घेऊन जावं लागलं वाचवण्यासाठी. म्हणजे एवढं जर त्यावेळी करत असताना पण देखील भूमिका घेत असताना ते हे हिंदू संस्कार हे विसरले आहेत का? मला वाटते सदावर्तेने रामायण आणि परत एकदा बघावं. नक्कीच. शीतल तेजवानी, पुणे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणाची एक आरोपी आहे, तिला आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि चौकशी आता सुरू झालेली आहे. नेमकं काय घोटाळा आहे, कसा घोटाळा आहे. पण जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही फरार आहे असं अंजली दमनिया म्हणतात. अजित पवार यांच्या राजीनाम्याची ते मागणी करतायत. पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी करतायत. पण मुख्य आरोपी जे आहेत त्यांना या ठिकाणी वाचवण्याचं काम सुरू असं सुद्धा बोललं जात आहे. कसं पाहता? आपण जर बघितलं असेल की हा पहिला प्रश्न विरोधी पक्षनेते दानवेजींनी हा मांडण्याचं काम केलं, त्यावेळी हे सर्व लक्षात आलेलं आहे. आता आम्ही साधक मापक काय चौकशी सांगतोय की चौकशी करा कोणाच्या बद्दल, पार्थचे असतील, दादांचे असतील, ते अयोग्य असेल तर तुम्ही स्पष्टता करा. पण चौकशी न करताच क्लीन चिट देण्याचं काम काही लोक करायला लागलेलं. आता तर नवीन स्टाईल झालेली आहे की ते राज्याचे मुख्यमंत्र्यांना कुठचाही आरोप केला, प्रतिआरोप केलं कुठच्या व्यक्तीवरती, ते धावून येतात आणि ते सांगतात नाही क्लीन चिट देऊन टाकतात खासदारांना, माजी खासदारांना, आमदारांना. आपला मापक असं आहे की बा तुम्ही याची चौकशी झाली पाहिजे. उशिरा आलेला शहाणपणा ही जी अटक झालेली ही खरोखर अगोदर जायला पाहिजे होतं. चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे होतं. आणि म्हणून विधानसभेमध्ये आम्ही मागणी करणार आहोत की काही जरी झालं तरी देखील अशा धर्तीवरती राज्यामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या जमिनीचे घोटाळा झालेले, ज्या जमिनीची विक्री आणि खरेदी झाली आहे, याची श्वेतपत्रिका ही पुढच्या काळामध्ये काढली पाहिजे अशी आम्ही भूमिका मांडणार आहोत. 8 तारखेपासून अधिवेशन आहे, पण त्यापूर्वीच ही अटक झालेली आहे. कसं पाहता याकडे? राजकारण यामागे असं समजावं की तुम्ही बघा ना, पहिला तर असं सांगितलं होतं का तिचा पासपोर्ट घेऊन ती परदेशात गेलेली आहे, मग इकडेच आहेत. मग एवढं पोलिसांना शोधायला वेळ का लागलेली आहेत? ही अटक झाली आहे की अटक करून घेतलेली आहे हाही प्रश्न आहे. नक्कीच. अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे घेणार आहात आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न? परिस्थितीची प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण अजूनपर्यंत ज्यांना पाहिजे तशी मदत मिळालेली नाही आहे. तुम्ही बघताय की नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुकासाठी लोक हेलिकॉप्टर म्हणून धावून प्रचाराला करतायत. एवढंच धावून शेतकऱ्यांचे डोळे पुसण्यासाठी कोण आलेलं नाही आहे. हा प्रश्न ऐरणीवरती आम्ही घेणार आहोत. अनेक मुद्दे आहेत, भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, पर्यावरणचे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यावरती आणि विशेषतः विदर्भामध्ये पण देखील जे अनुशेष भरून काढलं पाहिजे होतं ते देखील या सरकारने काढलेलं नाही. या सर्व प्रश्नाच्या वरती आम्ही दाद मागितल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आता हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि त्यामध्ये विरोधक नेमके कशा पद्धतीने आक्रमक होणार आहे ते सुद्धा सचिन अहिर यांनी सांगितलेलं आहे आणि यावर नेमकं उत्तर सत्ताधाऱ्यांचं काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव